खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांना ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश। ज्या पक्षाला जागा सुटेल तो लढेल, मंत्री छगन भुजबळांकडून नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या सेनेचे उमेदवारही आजच जाहीर होण्याची शक्यता, कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला। अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी दिली तर आम्हाला बंड करावं लागेल, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही बच्चू कडूंचा इशारा। नितीन गडकरी नागपुरातून तर राजू पारवे रामटेकमधून दाखल करणार उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांसह अनेक नेते राहणार उपस्थित। विदर्भातला काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता महायुतीच्या वाटेवर, तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे काँग्रेस सोडणार असल्याची माहिती। अंतरवाली सराटीत प्रकाश आंबेडकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, लोकसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त, 60 लाख किमतीचं 2300 किलो केमिकल जप्त। प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी विरोधात गुन्हा, हुक्का पार्लरवरील छापेमारीत घेतलं ताब्यात, नोटीस देत मुनव्वरला सोडून दिलं। आणि विदेशी चलनासंदर्भात ईडीकडून काही कंपन्यांवर छापा, चक्क वॉशिंग मशीनमधून 2.54 कोटी रुपये जप्त।